लता दीदी आणि आशा भोसले यांचे नागपूरच्या शेवाळकर कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आशा भोसले नागपुरात आल्यावर शेवाळकर कुटुंबियांची आवर्जून भेट घ्यायच्या. विद्या वाचस्पती राम शेवाळकरांचे मंगेशकर कुटुंबियांशी खास ऋणानुबंध होते. 2015 मध्ये नागपूर महापालिकेतर्फे नागपूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं. या नागपूर महोत्सवात आशा भोसले यांचा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडलेला. या कॉन्सर्टनंतर आशाताई यांनी आशुतोष शेवाळकर यांच्या घरी रात्रीचं जेवण केलं. त्यावेळेचा किस्सा शेवाळकर कुटुंबियांनी सांगितला. आशाताईंना स्वच्छतेची आवड होती, त्यासोबतच शिस्तप्रिय म्हणून त्या ओळखल्या जायच्या. खाण्याचीही आवड होती, अशी प्रतिक्रिया शेवाळकर कुटुंबियांनी दिली. म्हणजे अनेक वर्षातल्या कौटुंबिक सहवासातल्या अनेक आठवणी आता मनात जाणून येतात. आता सगळ्यात मोठी त्यांच्याविषयीची गोष्ट सांगावीशी वाटेल मला की त्यांच्याबरोबर असताना आपण आशा भोसले नावाच्या कोणीतरी इतक्या मोठ्या, इतक्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यक्तीबरोबर आहोत असं कुणालाच वाटत नाही. त्यांच्या वागण्यामध्ये इतकं साधेपण आणि इतका आत्मीयता भरलेली असायची आजूबाजूच्या लोकांबद्दल. घरच्या नोकरा चाकरांना सुद्धा, घरचे नोकर चाकरे सुद्धा मोकळे असायचे, त्यांचे त्या कौतुक करायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.